नमस्कार. अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्य परिग्रहा यमाः. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम आहेत. हे पतंजली योगसूत्रातील साधनपाद या दुसऱ्या प्रकरणातील 30वे सूत्र आहे. पूर्वी केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फल हे जन्म, आयुष्य आणि सुखदुःखादी भोगाच्या रूपाने प्राण्याला भोगावे लागते. त्यातून सुटका करून घेतली पाहिजे. त्यावर समाधी योग हाच एक उपाय योगसूत्रात सांगितलेला आहे. हा समाधी योग प्राप्त होण्यासाठी अष्टांग योगाच्या अनुष्ठानाने चित्तशुद्धी व्हावी लागते. योगाच्या या 8 अंगांपैकी यम हे पहिले अंग होय. यम म्हणजे साधकाने स्वतःला लावून घेतलेले निषेधरूपी संयम. कोणालाही न दुखवणे, त्याला इजा न करणे वा ठार न मारणे म्हणजे अहिंसा होय. विचार, भावना, उच्चार आणि आचारात एकवाक्यता असणे म्हणजे सत्याचरण होय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, दुसऱ्याचे परवानगीशिवाय काहीही न वापरणे किंवा न घेणे. ब्रह्मचर्य म्हणजे कामवासनेचा पूर्ण संयम, तसेच खाणे, पिणे, पाहणे, ऐकणे इत्यादीद्वारे कामवासना उद्दीपित न होऊ देणे. अपरिग्रह कर्तव्य आणि योग साधना यांना आवश्यक नसलेले संग्रही न ठेवणे, वस्तूंवर अवलंबून राहणे, तिची आसक्ती धरणे हे सर्व वर्ज्य समजावे. महर्षी पतंजलींच्या मते अहिंसेने वैरत्याग, सत्याने वाचासिद्धी, अस्तेयाने संपन्नता, ब्रह्मचर्याने वीर्य लाभ म्हणजे सामर्थ्य लाभ, अपरिग्रहाने जन्मजन्मांतरीचे ज्ञान प्राप्त होते. इतर नीतिग्रंथात या सर्व गोष्टी आज्ञा म्हणून किंवा पाप नरकाची भीती दाखवून किंवा पुण्य स्वर्गाचे प्रलोभन दाखवून सांगितलेले असते. पण महर्षी पतंजलींनी बुद्धीला पटवून स्वयंस्फूर्तपणे निषेधपर आणि विधायक संयम स्वतः लावून घ्यावे असे सांगितले आहे. यमपालन साधकाच्या मनात मल शिरू नये म्हणून मुख्यत्वे सांगितले आहे. म्हणून यम हे योग साधनेचे अविभाज्य अंग बनलेले आहे.